क्वेश्चन नंबर 4 पाहूयात आपण. 2 digits नंबर आर फॉर्म्ड युझिंग डिजिट. सेम 2 अंकी संख्या बनवायची आम्हाला. खाली काही डिजिट दिलेले आहेत पहा. कुठले कुठले डिजिट दिलेत. 0 दिलाय, 1 दिलाय, 2, 3, 4 आणि 5. यांच्या मदतीने आम्हाला 2 अंकी संख्या बनवायची. फक्त आमचं त्या संख्येचं रिपिटेशन नको आहे. रिपिटेशन म्हणजे 11, 22, 33, 44, 55 अशा संख्या आम्हाला बनवायच्या नाहीत. बस. चला मग त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस लिहूयात आपण. सॅम्पल स्पेस. ठीक आहे, सॅम्पल स्पेस यसने डिनोट करू. आता 0 जर पहिली संख्या घेतली 0, 1, 0, 2, 0, 3 तर 2 अंकी संख्या होऊ शकत नाही, बरोबर ना. म्हणून 0 न घेता आधी 1 घेऊ आणि 1 पासून सुरू करू. 1 आणि 0 घेऊ 10, 1 आणि 2 घ्या 12, 1 आणि 3 घ्या 13, 1 आणि 4 घ्या 14, 1 आणि 5 घ्या 15. संपले 1 वाले. आता 2 वाले घेऊ. 2 आणि 0 घ्या 20, 2 आणि 1 घ्या 21, 22 नाही घेऊ शकत. 2 आणि 3 घ्या 23, 2 आणि 4 घ्या 24, 2 आणि 5 घ्या 25. संपले 2 वाले. आता 3 वाले. सेम 3 0, 3 1, 3 2, 3 4, 3 5. 3 3 नाही घेऊ शकत. 2 2 नाही घेऊ शकत. 4 4 नाही घेऊ शकत. 5 5 नाही घेऊ शकत. आता 4 वाले. 4 0, 4 1, 4 2, 4 3, 4 4 नाही घेऊ शकत. 4 5. संपले आता 5 वाले. 5 0, 5 1, 5 2, 5 3 आणि 5 4. असेच का लिहायचे. सुटसुटीत समजतं आम्हाला आम्ही कुठले नंबर्स लिहिलेले आहेत आणि आम्हाला काही गोष्टी पुढे समजण्यासाठी सुद्धा सोप्या जातात. म्हणून अशाच पद्धतीने लिहा. नंबर ऑफ यस काय येईल. सॅम्पल पॉईंट्स किती येईल मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 25. ठीक आहे. आता येईल आपला इव्हेंट. पहिला इव्हेंट पहा. इव्हेंट ए पाहू आपण. इव्हेंट ए काय आहे. द नंबर फॉर्म इज इवन. मी याला शॉर्टकटमध्ये लिहितो इवन नंबर. म्हणजे तयार झालेला नंबर हा इवन नंबर आहे. म्हणजे थोडक्यात सॅम्पल स्पेसमधले इवन नंबर शोधायचे. तर ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्स. कुठले कुठले इवन नंबरचा अर्थ काय होतो. समसंख्या ज्यांना 2 ने भाग जातो. लिहा मग. 10, ठीक आहे, 12, 14, 20, 24, 30, 32, त्यानंतर 34, 40, 42, 50, 52 आणि 54. अशा पद्धतीने किती झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. नंबर ऑफ ए किती झाला आमचा. 13. ठीक आहे. 25 म्हणले. दुसरा क्वेश्चन आहे इव्हेंट बी आहे. सॉरी, क्वेश्चन नाही, इव्हेंट बी आहे. लक्षात घ्या. इव्हेंटला काय आम्ही शोधणार कुठं. सॅम्पल स्पेसमध्ये. म्हणून सॅम्पल स्पेस मस्ट आहे, तो आधी लिहायचा. इव्हेंट बी काय आहे. द नंबर फॉर्म इज अ डिव्हिजिबल बाय 3. मी फक्त लिहितो डिव्हिजिबल बाय 3. तयार झालेली संख्या ही 3 ने भाग जाणारी असावी. डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे यामध्ये शोधा अशा संख्या की ज्यांना 3 ने भाग जातो आहे. मग बी इज इक्वल टू 3 ने भाग जाणारे 3च्या पटीत कोण आहे. 12 आहे. व्हेरी गुड. 12 आहे. 15 आहे. 20 नाही आहे. 21 आहे. त्यानंतर 24 आहे. 20 नाही. 25 नाही. 30 आहे. 32 नाही. 34 नाही. 35 नाही. 40 नाही. 41 नाही. 42 आहे. 45 आहे. व्हेरी गुड. 45 नंतर 50 नाही. 51 आहे. 52 नाही. 54 आहे. ठीक आहे. एवढ्या संख्या आहेत आमच्याकडे ज्यांना 3 ने भाग जातो. मग नंबर ऑफ बी किती येईल आमचा पहा. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ बी किती आला. 9.
आता जाऊ आपण इव्हेंट सीकडे. इव्हेंट सी काय आहे? इव्हेंट सी, द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. तयार झालेली संख्या ही ग्रेटर दॅन 50 असायला पाहिजे, म्हणजे 50पेक्षा मोठी असायला पाहिजे. ग्रेटर दॅन 50. खूप सोपा क्वेश्चन आहे. सी इज इक्वल टू 50पेक्षा मोठ्या संख्या पहा, 50, 51, 52, 53, 54. 50 घेता येणार नाही, 50पेक्षा मोठ्या सांगितल्या तर 51, 52, 53 आणि 54. म्हणजेच नंबर ऑफ सी किती आला आमचा? किती मोजा? 4 आहेत, 4. अशा पद्धतीने आमचा क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे. आता जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 5कडं. तुम्ही पाहू शकता एक्झाम्पल खूप जास्त इझी आहेत. बेसिक जमत असेल, एक्झाम्पल सोपे जातील. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 आहे, ज्यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे. फ्रॉम 3 men and 2 women, environment committee of 2 person is to be formed. 3 पुरुष आहेत आणि 2 महिला आहेत, यांच्या मदतीने एक एन्व्हायरमेंट कमिटी म्हणजे पर्यावरण दल म्हणू शकतो आपण, किंवा पर्यावरण सुरक्षा दल बनवायचा आहे 2 लोकांचा, ज्याच्यामध्ये 2 लोक असतील, दोघांची टीम बनवायची. तर पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहिणं गरजेचं आहे. त्यासाठी 3 मेनला आपण म्हणू, पहिला मेन आहे M1, दुसरा असेल M2, तिसरा असेल M3. 3 मेन आणि वुमन किती आहे? 2. तर W1 आणि W2, वुमन 1, वुमन 2. ठीक आहे. तर हे 5 जण आहे, यांच्यापासून आपल्याला 2 जणांची कमिटी बनवायची. तर सॅम्पल स्पेस काय होईल, शक्यता काय काय असू शकतात ते चेक करू आपण. सॅम्पल स्पेस चेक करू. ठीक आहे, सॅम्पल स्पेस चेक करूत आपण. सॅम्पल स्पेसला लिहिणार यस. हां, चला पहिल्यांदा M1 पासून सुरू करू आपण. सपोज करू दोघांची टीम बनवली M1. पहिल्यांदा मेन 1 घेतला आणि त्याबरोबर मेन 2 घेतला, दोघांची टीम संपली. मेन 1 बरोबर मेन 2 घेण्याच्या ऐवजी मेन 3 घेतला, M3, दोघांची कमिटी बनली. आता M1 बरोबर M3 घेण्याच्या ऐवजी M1 बरोबर W1 घेतला, किंवा M1 बरोबर W2 घेतला. बरं, M1ची जोडी सगळ्यांना लागली. आता M1चे सगळे हे संपले. आता M2 घेऊ. M2ची जोडी M1 बरोबर ऑलरेडी लागलेली. M1 M2 काय आणि M2 M1 काय, दोघांची जोडी सेम आहे. अंकांसारखं इथं करायचं नाही. ठीक आहे. इथं M2ची जोडी परत M1 बरोबर घेणार नाही आम्ही. आता M2ची जोडी घेणार M3 बरोबर. M2 M3, असंच M2 W1, असंच M2 W2. ठीक आहे, M2 W2 संपले. आता जोड्या संपल्या. आता M3 M1 बरोबर ऑलरेडी गेलेला आहे आणि M3 M2 बरोबर पण गेलेला आहे. आता M3 पुढच्यांबरोबर जाणार. आता M3 जाणार W1 बरोबर आणि M3 जाणार W2 बरोबर. ठीक आहे, संपला. सेम आता M3 झाल्यानंतर W1 ऑलरेडी यांच्याबरोबर गेलेला आहे. आता W1 जाणार W2 बरोबर. W1 W2 संपला. आणि W2 तर ऑलरेडी सगळ्यांबरोबर गेला आहे, त्यामुळं त्याला नाही लिहायचं. या ठिकाणी आमचा सॅम्पल स्पेस संपला आहे. नंबर ऑफ यस लिहू आपण. पाहू किती जण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आला? 10 आला. इथे लक्षात. ठीक आहे, चला आता आपण इव्हेंटकडे जाऊयात. इव्हेंट ए लिहू आपण. इव्हेंट ए काय वाचू? ॲट लिस्ट 1 वुमन मेंबर. कमीत कमी एक स्त्री पाहिजे, म्हणजे एक तरी स्त्री पाहिजे. कमीत कमी 2 असतील तरी पण चालेल, नो प्रॉब्लेम, पण कमीत कमी एक तरी स्त्री मेंबर असायला हवी, याचा अर्थ असा होतो. तर एमध्ये कोण कोण येईल? सॅम्पल स्पेसमध्येच पाहिजे की कमीत कमी एक स्त्री कुठे आहे बाबा? कमीत कमी एक. हां, इथं आहे का? नाही आहे. नाही. हां, इथं आहे. M1 W1 आहे. कमीत कमी एक आहे. M1 W1 आहे ना. हां, M1 W2, इथं पण कमीत कमी एक स्त्री आहे. W2 वुमन. नाही आहे इथं. हां, इथं आहे. M2 W1. M2 W2, इथं पण आहे एक स्त्री W2. हां, M3 W1 आहे.
M3W1 हां M3W2 आहे इथं पण M3W2 W1 W2 2 स्त्री आहे चालतील का? हो चालेल ना, का नाही चालणार. कमीत कमी एक पाहिजे, जास्तीत जास्त 2 असल्या तरी पण चालेल. एक पाहिजे कमीत कमी, 2 असले तरी पण चालतात. नंबर ऑफ ए किती आला मग आमचा? 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे 7 आला. झाला इव्हेंट ए आमचा. इतका सोपा आहे. आपण जाऊ आता इव्हेंट बीकडे. इव्हेंट बी पाहूयात. काय इव्हेंट बी? 1 मॅन 1 वुमन, म्हणजे एक स्त्री पाहिजे आणि एक पुरुष पाहिजे. सॅम्पल स्पेसमध्ये पहा असे कोण कोण आहेत. 1 मॅन आणि 1 वुमनवाले बी. चला सेटमध्ये लिहू. कोणी नाही हां M1 M3 M1 नाही सॉरी M1 M3 नाही, एक वुमन आणि 1 मॅन पाहिजे ना. M1 W1 होईल. M1 आणि W1 होईल. M1 W2 होईल. M1 W2 होईल. नाही होणार. M2 W1 होईल. M2 W1 होईल. M2 W2 होईल. M2 W2 पण होईल. M3 W1 होईल. M3 W1 होईल आणि M3 W2 होईल. एक मॅन एक वुमन. नंबर ऑफ बी किती आला चेक करू आपण. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. नंबर ऑफ बी सुद्धा आपला झालेला आहे, म्हणजे इव्हेंट बी झालेला आहे आपला. आपण जाऊयात आपण इव्हेंट सीकडे. इव्हेंट सी. काय इव्हेंट सी? देअर शूड नॉट बी वुमन मेंबर. नो वुमन मेंबर. आम्हाला वुमन मेंबर एकही नको आहे. म्हणजे फक्त कोण पाहिजे? मेन पाहिजे, पुरुष पाहिजेत बस. मग असे सॅम्पल स्पेसमध्ये शोधा कोण कोण आहे. M1 M2 आहे. M1 M2 आहे. हां M1 M3 आहे. M1 W1 M1 W2 नाही चालणार. M2 M3 चालेल. M2 M3 M2 W1 नाही चालणार. M3 W1 नाही. M3 W2 नाही जाणार. W1 W2 नाही जमणार. म्हणजे एवढेच जमतील आम्हाला. नो वुमन मेंबर. यांच्यामध्ये वुमन मेंबर नाही आहेत. 1 2 आणि 3. बाकीच्यांमध्ये सगळ्यांमध्ये एक एक तरी वुमन मेंबर आहे. तर हे झाले आमचे नंबर ऑफ सी. किती झाले हे? 3. तर अशा पद्धतीने आमचा क्वेश्चन नंबर 5 सुद्धा झालेला आहे. जाऊ आपण क्वेश्चन नंबर 6कडं. 6 हा आमचा शेवटचा क्वेश्चन असेल. क्वेश्चन नंबर 6 पाहूयात. सोपा क्वेश्चन आहे बा. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन. सॅम्पल स्पेस लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. सॅम्पल स्पेस ज्यांना जमला त्यांना बाकीच सगळं जमलं. सॅम्पल स्पेस. येस. हां काय आहे? 1 कॉइन, एक कॉइन टॉस केला. कॉइनवर काय येईल? हेड किंवा टेल. आणि 1 डाय थ्रो केला. डायवर काय येईल? 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर. तर एक कॉइन टॉस केला म्हणजे हेड पडू शकतो आणि डाय थ्रो केला तर 1 येऊ शकतो. तसंच हेड पडू शकतो 2 येऊ शकतो. हेड पडू शकतो 3. हेड 4. हेड 5. हेड 6. बरोबर. एक कॉइन आणि एक डाय. तसंच एक तर टेल 1 येऊ शकतो. टेल 2 येऊ शकतो. टेल 3. टेल 4. टेल 5 आणि टेल 6. संपला. हा आहे आमचा नंबर सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय येईल? सॅम्पल पॉईंट्स काय येईल? हे 6 आणि हे 6 12 12 येईल. ठीक आहे. जाऊ आपण आता इव्हेंटकडं. पहा किती सोपे क्वेश्चन येते. इव्हेंट ए. इव्हेंट एमध्ये काय? टू गेट हेड अँड ऑड नंबर. म्हणजे आम्हाला हेड पाहिजे महत्त्वाचं म्हणजे. अँड त्याचबरोबर काय पाहिजे? ऑड नंबर. ऑड नंबर. ऑड म्हणजे काय? विषम संख्या. चला मग शोधू. सॅम्पल स्पेसमध्ये शोधणार आम्ही. हेडला शोधा. हेड म्हणजे वरचेच, तेल येणारच नाही. पण ऑड पण पाहिजे. ऑड म्हणजे विषम, ज्यांना 2ने भाग जात नाही. म्हणजे H1 येईल. H3 येईल. आणि H काय येईल? 5. हां इथं T1 हा पण ऑड आहे. हा पण ऑड आहे. 3 आणि 5. बट त्यांच्याबरोबर टेल आहे, हेड नाही आहे. तर संपला आमचा नंबर ऑफ ए. किती आला? 1 2 आणि
3. असाच आम्ही इव्हेंट बी कडे जाऊ. इव्हेंट बी काय, टू गेट हेड ऑर टेल, म्हणजे हेड पडू द्या किंवा टेल पडू द्या, हेड ऑर टेल कोणीही चालेल आम्हाला, हेड ऑर टेल अँड इवन नंबर, बट त्याबरोबर कोण आला पाहिजे, इवन नंबर, म्हणजे हेड पण चालेल टेल पण चालेल, बट त्याबरोबर इवन नंबर आला पाहिजे. इवन नंबर म्हणजे समसंख्या, दोनने भाग जाणाऱ्या. तर बीमध्ये कोण येईल, हेड घ्या पहिल्यांदा, H2 येईल, चालेल हेड, H4 येईल आणि काय येईल, H6 येईल, बरोबर. त्याचबरोबर टेलवाल्या पण संख्या येतील, टेल पण चालेल, T2 येईल, T4 येईल आणि T6 येईल, संपले. तर नंबर ऑफ बी किती येईल आमचा पहा, हे 3 आणि ते 3 6, 6. असंच आम्ही आता इव्हेंट सी कडे जात आहोत. नंबर इज ग्रेटर दॅन 7, नंबर जो आहे तो 7पेक्षा मोठा पाहिजे, ग्रेटर दॅन 7 अँड टेल, आणि त्याचबरोबर कॉईनवर काय आला पाहिजे, टेल. ते जाऊ द्या काही पण, परंतु प्रॉब्लेम हा आहे आमच्याकडं कॉईनवर 7पेक्षा मोठी संख्या नाहीच आहे. तर टेल वगैरे सोडा, पण 7पेक्षा मोठी संख्या नाही आहे, तर या सेटमध्ये काहीच येणार नाही, हा सेट रिकामा येईल. म्हणजे ओपन करा आणि लगेच क्लोज करा. या सेटला 5 पण म्हणतात आणि अजून एक शब्द आहे एम्प्टी सेट, येते लक्षात. तर आमचा नंबर ऑफ सी किती येईल, किती एलिमेंट आहेत त्यामध्ये, एकही नाही, म्हणजे किती आहेत, 0. अशा पद्धतीने हा आमचा क्वेश्चन नंबर 6 होता. आणि त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 6 बरोबर आम्ही हा प्रॅक्टिस सेट व्यवस्थित संपवलेला आहे. एकदम सोपा प्रॅक्टिस सेट आहे, बिलकुल बी अवघड नाही आहे. जर समजलेला नसेल तर याचा अर्थ बेसिकमध्ये अडचण आहे, त्यामुळं आधीच्या व्हिडिओ पहा, ठीक आहे, आणि नंतर या प्रॅक्टिस सेटकडे या. ज्यांनी सर्व व्हिडिओ पाहून प्रॅक्टिस सेट 5.3 कडे आलेले आहेत त्यांना हा भाग खूप जास्त सोपा जाईल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.4 पाहणार आहोत आणि हा प्रॅक्टिस सेट आपल्या प्रकरणातील सगळ्यात शेवटचा प्रॅक्टिस सेट असेल. धन्यवाद.